पण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा। समान काम समान वेतन समान पेन्शन 6 एप्रिल 2025। नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आता सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा। निश्चितच नवनवीन अपडेट असतील त्यानुसार क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील। पाहूया सविस्तर। महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागामध्ये जुनी पेन्शनकरिता शिक्षण विभाग वगळता साधारणतः एक समान कार्यपद्धती अवलंबण्यात आली आहे। मात्र शिक्षण विभागातील खाजगी शिक्षण संस्थांना राज्य सरकार इतर विभागाप्रमाणे वेतन देता वेतन अनुदान देत असल्याच्या कारणावरून मिळत असलेल्या वेतन अनुदानाची पेन्शनशी संबंध जोडण्यात येतो। थोडक्यात राज्य शासनातील शिक्षण विभागातील खाजगी शिक्षण संस्था वगळता इतर सर्व विभागामध्ये जुनी पेन्शन व नवीन पेन्शन यांचे निश्चितीकरण कर्मचाऱ्यांच्या नियुक्ती दिनांकाच्या आधारे केले जाते। मात्र शिक्षण विभागातील खाजगी शिक्षण संस्थांना नियुक्ती दिनांक च्या अटीसह एक जादा 100% अनुदान असण्याची अट ग्राह्य धरण्यात येते। शासनाच्या ह्याच भूमिकेमुळे खाजगी शिक्षण संस्थांमधील कर्मचाऱ्यांची नियुक्ती राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या इतर विभागातील कर्मचाऱ्यांच्या आधी बरेच वर्ष झालेली असताना सुद्धा राज्य कर्मचाऱ्यांप्रमाणे खाजगी शिक्षण संस्थांतील कर्मचारी जुनी पेन्शन पासून वंचित आहेत। राज्य शासनाच्या कर्मचारी 31 ऑक्टोबर 2005 पर्यंत नियुक्त असल्यास किंवा ह्या तारखेपर्यंत जाहिरात सुद्धा निघालेली असल्यास जुनी पेन्शन योजनेकरिता पात्र आहे। मात्र खाजगी शिक्षण संस्थांमधील कर्मचारी वर्ष 1995-96 ला जरी नियुक्त असला तरी त्याला 31 ऑक्टोबर 2005 पर्यंत 100% अनुदान न मिळता 80% अनुदान किंवा त्यापेक्षा कमी असल्यास जुनी पेन्शनकरिता पात्र न ठरविताना नवीन पेन्शन योजनेकरिता पात्र ठरवण्यात येते। याच कर्मचाऱ्याला 31 ऑक्टोबर 2005 नंतर 100% अनुदान मिळाल्यास 1 नोव्हेंबर 2005 नंतर 100% अनुदान मिळाल्याच्या कारणावरून नवीन पेन्शन योजनेकरिता जरी वर्ष 1995-96 ची नियुक्ती असली तरी पात्र ठरवण्यात येते। अशा प्रकारे खाजगी शिक्षण संस्थांना 100% अनुदान देण्याच्या आधारावर पेन्शनचे निश्चितीकरण करण्यात येते। विशेष म्हणजे खाजगी शिक्षण संस्थांना अनुदान केव्हा द्यावे याबाबत शासनाचे कोणतेही निश्चित धोरण नाही। तात्पुरते धोरण असल्यास त्या धोरणानुसार शासनाला अनुदान देणे बंधनकारक नाही। शासनाजवळ ज्यावेळी उपलब्ध निधी असेल त्यावेळीच अनुदान देण्यात येईल व वेतन अनुदान खाजगी शिक्षण संस्थांना हक्क म्हणून मागता येणार नाही। ही बाब शासन निर्णयामध्ये अंतर्भूत करण्यात आलेली आहे। या व अशा अनेक कारणामुळे खाजगी शिक्षण संस्थांमधील कर्मचाऱ्यांमध्ये पेन्शन मिळण्याचे विविध प्रकार आहेत। त्यामधील मुख्य 2 प्रकार: 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त व 100% अनुदान प्राप्त शाळेवरील कर्मचारी, 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी व नंतर नियुक्त व 100% अनुदान प्राप्त शाळेवरील कर्मचारी। यामधील पहिल्या प्रकारामध्ये विनाअनुदानित शाळा काळामध्ये अनुदान सूत्रानुसार केलेली 9 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त सेवा ही सेवानिवृत्तीकरिता ग्राह्य धरण्यात येते। मात्र ह्यामधील दुसऱ्या प्रकारामध्ये ही सेवा ग्राह्य धरण्यात येत नाही। म्हणजे 100% अनुदान मिळाल्यानंतर नवीन पेन्शन योजनेचे लाभ देण्यात येतात व 100% अनुदान प्राप्त झाल्यानंतरची सेवा नवीन पेन्शनकरिता ग्राह्य धरण्यात येते। विनाअनुदानित किंवा अंशतः अनुदानित काळातील नाही। ही या 2 पेन्शन योजनेमधील अन्यायकारक असमानता आहे। वस्तुस्थिती ही आहे की यामधील सत्य आणि अन्याय फक्त अधिकाऱ्यांना कळतो, परंतु सर्व पक्षांच्या राज्यकर्त्यांना व विरोध पक्षांना कळत नसावा। असा अर्थ 20 वर्षांपासून कर्मचाऱ्यांच्या होत असलेल्या आंदोलनाला यशस्वी प्रतिसाद मिळत नसल्यामुळे समजण्यास हरकत नसावी। सद्यस्थितीत शाळेमध्ये शिकणाऱ्या जवळपास सर्व प्रकारच्या विद्यार्थ्यांना विविध प्रकारची स्कॉलरशिप, सुशिक्षित बेरोजगार तरुणांना व्यवसायाकरिता मोफत प्रशिक्षण व व्यवसाय सुरू करण्याकरिता अनुदान देण्याची योजना, महिला सक्षमीकरण करण्याकरिता विविध प्रकारच्या पेन्शन योजना, वृद्धांना, ज्येष्ठ नागरिक व इतर पेन्शन योजना, शेतकऱ्यांना पेन्शन योजना, समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल व उपेक्षित घटकांना आर्थिक मदत, वैद्यकीय मोफत सेवा देण्याबाबत योजना आहे। मात्र अनुदानित खाजगी शिक्षण संस्थांमधील ज्या शिक्षक कर्मचाऱ्यास 25-30 वर्ष आहे किंवा त्यापेक्षा जास्त सेवा केलेली आहे असे अनेक कर्मचारी 1 रुपयाही पेन्शन न मिळता सेवानिवृत्त झालेले असून वारंवार आंदोलन यांना शक्य असेल त्या पद्धतीने करीत आहे। विशेष म्हणजे ही बाब समाजातील जबाबदार सर्व घटकांना माहीत असताना सुद्धा त्याकडे दुर्लक्ष का करण्यात येते ह्या प्रश्नाचे उत्तर कोणाकडेही नाही। प्राध्यापक चंद्रशेखर म्हैसने, प्रांताध्यक्ष, विदर्भ जुनी पेन्शन कृती समिती।